रायगड जिल्ह्यामध्ये सध्या आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरती जे दिशादर्शक फलक आहेत किंवा सूचना फलक आहेत ते हिंदीमधून लावलेले आहेत आणि त्याच्यावर मनसे जे आहे ते आक्रमक झालेले आहे। मनसेचे उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर या संदर्भामध्ये परिवहन विभागाचे जे अधिकारी त्यांनी निवेदन दिले आहे। संदीपजी काय सांगाल, एकंदरीत काय प्रकरण? मुळातच गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही पाहतोय की जो राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा हायवे तर त्यावरती जे फलक लावण्यात आले, दिशादर्शक फलक हे मराठीतच आहेत, पण तिथे सुरक्षिततेच्या हिशोबाने जे काही फलक लावण्यात आलेत ते जो संदेश देणारा जो फलक आहे तो अक्षरशः उत्तर भारतात आल्याची भूमिका आम्हाला दिसते। कारण इथल्या कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळत नाही की मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळालेला आहे त्या मराठी भाषेला कुठेतरी कानाकोपऱ्यात ठेवायचा प्रयत्न सुरू आहे। एक NHAI का कुठला काय मोठा कारोबार घेतलेला आहे का की महाराष्ट्रामध्ये ते लोक जर करतायत, जर एखादे त्यांनी कुठलेही फलक लावले तर त्या फलकांना त्यांनी तातडीने मराठीमध्ये ते फलक लावावेत। त्यांना आम्ही हिंदीला नाही करत, पण हिंदीला विरोध न करता तुम्ही मराठी भाषेला का फाट्यावर मारता? असं जर कोणी जर मराठी भाषेला जर फाट्यावर मारायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते आता येणारे जे फलक आहेत त्यांना आम्ही फक्त 48 तासाची मुदत दिलेली आहे आणि त्यांना जर समजतच नसेल तर त्यांना मराठीमध्ये आम्हाला फलक कसे करायचे ते महाराष्ट्र नवनिर्माण मनसेला चांगलं कळतं। संदीप सर, दिशादर्शक किंवा आपण जर बघितलं सूचना फलक जे ते हिंदीमधून आहे, त्याचबरोबर ओव्हरलोड वाहतुकीचा देखील मुद्दा मनसेने घेतलेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल? आता मुळातच तुम्ही पाहाल की राष्ट्रीय महामार्ग जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्यावरती जे काही नागोठण्याच्या पुढे जे काही जेवढ्या स्टील कंपन्या आहेत तर त्यांचे तुम्ही पाहू शकता की लोखंडी पाईप जे अक्षरशः अंधधुंद पद्धतीने कंपनी फक्त पैसे वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार करते। ते जे कोणी ट्रान्सपोर्टर आहेत ते UP बिहार वाले कोणते ट्रान्सपोर्टर ते लोक ट्रान्सपोर्ट करतायत तर ते 3 पाईप न्यायच्या पलीकडे ते 5-5 पाईप नेतात आणि सुरक्षिततेच्या तुम्ही जर पाहू शकाल तर ते लोखंडी पाईपांची जी रुंदी आहे ती गाडीचा जो काही तुमचा जो पार्ट आहे त्याच्या पार्टाच्या अक्षरशः 2-2 फूट बाहेर, म्हणजे उजवीकडे 2 फूट बाहेर आणि डावीकडे 2 फूट बाहेर, याच्याने असंख्य असे जे येणारे जाणारे पादचारी आहेत आणि मोटरसायकल जे स्वार आहेत ते हे जे गाड्या आहेत त्या गाड्यांची ये-जा ही जास्तीत जास्त मुंबई गोवा महामार्गापेक्षा जो राज्य महामार्ग आहे वाकण ते खोपोली तेथील आमचे तालुका अध्यक्षांनी पण तोच उल्लेख केला की तिकडे त्यांनी जी परिस्थिती पाहिली तिथे एका बाईक स्वाराचा अपघात असा झाला की ते अक्षरशः तो घरातच बसलाय आणि ते असे जर प्रकार घडत असले तर हे लोक पैसे वाचवण्याच्या हिशोबाने जनसामान्यांच्या जर जीवाशी खेळ करत असतील तर अयोग्यच आहे। दिशादर्शक फलक असतील, त्यानंतर ओव्हरलोड असेल, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्ग होण्या अगोदरच त्या ठिकाणी टोल जे आहेत ते बसले, त्या सर्वात मनसेची भूमिका काय? आता मुळातच तुम्हाला दिसेल की हे टोलचा झोल आता जवळ होतो ना, आता ह्या रस्त्यांची जी परिस्थिती आहे आणि जी अवजड वाहतूक जी ज्या पद्धतीने सुरू आहे, हे जर रस्त्यांची परिस्थिती जैसे ती राहिली तर टोल कसे सुरू करतात आम्ही बघतो ना। आणि टोलला आम्हाला माहिती आहे ना, सगळ्या शेवटी टोलच्या सगळ्या काचाच आहेत, कुठल्या काही लोखंडाने बनवलेले नाही आहेत, ते त्यांच्या काचा कशा सुरक्षित ठेवायच्या तर आम्हाला चांगलं कळतं। धन्यवाद सर। हे होते मनसेचे उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर। त्यांनी विविध मागण्यांसंदर्भातला निवेदनपत्र जे आहे ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे नुकतंच सादर केलं। तर प्रादेशिक परिवहन अधिकारी याच्यावर कशी भूमिका घेतात व काय निर्णय घेतात हे खरं पाहावं लागणार आहे। राज वैशंपायन, TVN मराठी, पेण, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।